नमस्कार मित्रांनो. तर मला आज काही ब्लॉग काढायची इच्छा नव्हती, कारण मी सकाळपासून आज ब्लाऊजच शिवत होते आणि 12 वाजून गेलते आणि जाम भूक लागलेली आहे. कुठल्या कुठल्या मैत्रिणींना पण असं होतं बघा. एवढी जाम भूक लागल्यावर सुधरत नाही काय करायचं ती. पटकन मी ज्वारीचा डबा घेतला. पहिलं सांबार आहे कुकरमध्ये सकाळी पोह्याला केलेलं. तो नाश्ता केला होता, पण दुपारचा टायमिंग झाला की कडाडून भूक लागली होती. तर इकडं सोबत मी घेतलेली मेथीची भाजी आधीच रात्रीच निसून ठेवली होती. परत इकडं मुगाची डाळ आणि हे वांगे डायरेक्ट गावावरून आलेत आमच्या वडिलांच्या शेतामधले. तर गावाकडल्या आपल्या शेतातला आल्यावर चवदारच भाजीपाला लागतो, कुठला पण असू द्या, कुठलीही भाजी असू द्या. तर मिरच्या तळून घेतल्यात, वांगं जरा भाजून घेतलेले मी एक सोबत. चुलीत हारावर भाजवलेलं तर अजून भारीच लागतं. आणि इकडं पटकन मी लसूण टाकलेले, कारण एवढी भूकच लागली मला. म्हणजे किती काय 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 ब्लॉगमध्ये टाकायचं ते पण सुधारणा. मी पटपट आपला व्हिडिओ पण बनवला. आणि इकडं मिरची आणि लसूण टाकून घेतलेला आहे, पटकन असं परतून घेतलेलं आहे. मेथीची भाजी अशी चांगली पाण्यात घालून ठेवली होती 5-10 मिनटं. इकडं मुगाची डाळ पण छान भिजली. तर पटकन अशी मेथीची भाजी घेतली, अशी धुतली, अशी कढईत टाकली. म्हणलं आता कशी का बनाना, पण पटपट पटपट बनवायचे, कारण भूकच काय आवरत नव्हती, एवढी भूक लागलेली. आणि मेथीची भाजी इकडं चालू चालूच मी तिकडं मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत, मीठ लावून भाकरी झाल्या होत्या, मग मिरच्या पण तळून घेतल्या, सोबत वांगं पण भाजून घेतलं होतं. इकडं मेथीची भाजी माझी चालू होते बनवायची. आणि एवढं सांगते की मेथीच्या भाजीला ना हाताने शेंगदाण्याचं कूट मोठं जरा थोडं मोठं मोठं ठेवलेलंच टाकायचं, म्हणजे चवदार मेथीची भाजी लागते. फक्त कमीत कमी मेथीच्या भाजीला तरी मिक्सरच्या भांड्यात कूट वाटलेलं काही सुद्धा चांगलं लागत नाही, टेस्टी भाजी होत नाही. तर हाताने वाटलेलंच घालायचे कूट. आणि मी पटपट असं, मला एवढी घाई होती की एवढी भूक लागली होती पोरांना पण मला पण. तर इकडं मी मेथीची भाजी ताटात पटकन घेतली. वांग्याचं भरीत पण चालू चालूतच बनवलं होतं. असं फक्त गावरान तडका, फक्त लाल तिखट, लाल झरीत आणि मीठ घातलेलं. तर ते बघूनच तोंडाला पाणी आलंय बघा. तर इकडं सांबार घेतलं वाटी भरून, छान असं सांबार घेतलेले वाटी भरून. आणि गरम गरम एक ज्वारीची भाकर मोडून घेतलेली. परत तव्यामधल्या 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत खायला. मिरच्या तर 2-3 दिवसाला लागतात भरपूर. सगळ्यांच्या घरात मिरच्या तळलेल्या आवडतच असतात. सोबत कांदा घेतलेला. आम्ही बसलो जेवायला. व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा.